तर हे पहा किती छान असे रवा उत्तप्पे झालेले आहेत. तर चला तर बघूयात हे रवा उत्तप्पे कसे करायचे ते, आणि त्यासोबत चटणी पण केलेली आहे. तर इथं 2 वाटी बारीक चाळून घेतलेला रवा आहे, 2 वाटी घेतलेलं आहे, आणि त्यात आपण 2 वाटी ताक ओतायलो. इथं माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी ताक घेतलं. दही जरी घेतलं तर चालेल, आणि दही घेतलेलं उत्तमच, ताक जरी घेतलं तरी चालेल. आणि 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. जसं पाणी लागेल तसं टाकून घेऊ शकता तुम्ही. आणि आता थोडंसं बारीक चिरलेला टमाटे टाकलेलं आहे, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर पण टाकलेली आहे, बारीक चिरलेल्या 2 मिरच्या टाकलेल्या आहेत. आता यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. छान असा तयाचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवूयात 15 ते 20 मिनटासाठी. इन्स्टंट असा आपल्याला उत्तप्पा तयार होतो. तर इथं आपण पुदिन्याची चटणी करून घेऊयात. थोडंसं भाजून घेतलेले शेंगदाणे टाकले आहेत, पुदिना टाकलेला आहे, कोथिंबीर टाकली आहे, 1 मिरची तोडून टाकलेली आहे, थोडासा अद्रकचा तुकडा टाकायला होता आपण आता यात. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आता यात. हे पहा, लिंबू पण पिळून घेतलेलं आहे. लिंबाचं बी माझ्याकडून त्यात पडलेलं होतं, ते मी परत काढलं, कारण ते नाही पडलं तर त्याच्यामुळं कडवटपणा येऊ शकतो. तर मिक्सरला काढून घेतलं आणि छान अशी पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही तर तडका पण देऊ शकतात जेव्हा खायचे आहे तेव्हा सर्व करताना. आता हाय फ्लेमवर मी चांगला तवा गरम केलेला आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम केलेली आहे आणि तेल लावून घेतलेलं आहे, आणि हा उत्तप्पा आपण त्यावर सोडून घेऊयात. छान असं तेल लावलेलं आहे. आता उत्तप्पा आपण सोडलेला आहे. हे पहा, छान असं सुटलेलं आहे. उत्तप्पे हे जाड असतात थोडेसे. आता आपण याला मीडियम फ्लेमवर छान असं भाजून घेऊयात. दोन्ही साईडने भाजून घ्यायचं तेल लावून. आता मी याला थोडंसं तेल लावत आहे, आणि आता याला आपण पलटी करूया. हे पहा, छान पलटी झालं, कारण आपण चांगलं तेल लावलेलं त्याच्यामुळे. आता त्याला दुसऱ्या पण साईडनं थोडंसं भाजून घेऊयात. झाकण टाकायची गरज नाही, कारण झाकण टाकलं तर ते वाफ तशीच राहते आणि ओलसर होतं ते थोडंसं. त्यामुळं न झाकता भाजलं तरी उत्तमच. हे पहा, तयार झालेलं आहे. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.